नमस्कार. चला आज बनवूया मिसळ पाव, तो पण माझ्या पद्धतीने. हे बघा, असा झणझणीत मिसळ पाव बनवूया. आणि आज बनवते मिसळ पाव. बघा, असली मिसळ भारी बनल्या ना. कटवाली कटवाली मिसळ, मटकीची मिसळ आहे. मटकीची मिसळ बनवल्या मी. बघा कशी दिसत्या मिसळ. एकदा बनवून बघा माझ्या पद्धतीने मिसळ, खातच राहाल. हे बघा कशी दिसत्या. आणि आता मी हे रेसिपी दाखवते त्याची. 2 कांदे मी घेतलेत भाजून. बघा, गॅसवर भाजून 2 कांदे घेतलेत. थोडंसं खोबरं घेतलंय आणि 2-4 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर. असं मी वाटण बनवणार आहे, वाटून घेणार आहे मिक्सरवर. आणि इथं मी कढईमध्ये मटकी भाजायला ठेवल्या. मटकी भाजून घ्यायची, म्हणजे मटकीचा उग्रास वास जो असतो ना तो येत नाही. म्हणून कधी पण बघा मटकी भाजून, मटकीची आमटी बनवताना किंवा भाजी बनवताना मटकी भाजून घ्यायची मस्त तव्यावर. आता मी कढईमध्ये भाजत्या, पण तव्यावर पण छान भाजली जाते. आणि मटकी भाजून घेतली की मटकीचा वास येत नाही बघा जरा पण, मस्त आणि छान बनती भाजी पण. आणि मिसळ पण, आमटी पण छान बनती. आता कटवाली आमटी बनवायची आहे ना आपल्याला, त्याच्यामुळं तेल थोडं जास्त टाकायचं. कटाच्या ह्याला तेल जास्त लागतं. थोडं जास्त तेल टाकलं की कट पण छान येतो. आता हे बघा, हे अशी मी भाजून घेतलेली मटकी हलवत राहिले अधून मधून. आणि एकदम काळी पण नाही करायची, थोडी थोडी भाजायची एकदम नॉर्मल. आणि आता माझी मटकी भाजून तिकडे बघा मध्ये कढईमध्ये ठेवले. इकडे मी आता मिक्सर मध्ये वाटण बारीक करून घेते. आणि तर गॅसवर कुकर ठेवलाय. कुकर मध्ये मी बनवणार आहे. आता तेल टाकून घेते. तेल थोडं जास्त टाकायचं. आणि तेलामध्ये फोडणीला कढीपत्ता, जिरं, लसूण हा फोडणीसाठी द्यायचं. तर मी आता बघा, मला खलबत्ता भेटला नाही म्हणून मी ग्लास मध्येच हे केलंय, चेचलंय जिरं आणि लसूण. आणि हे बघा, हे जिरं आणि लसूण चेचलेलं मी टाकत आहे. हे टाकायचं पहिले आणि नंतर मग कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता थोडा जास्त टाकला तरी चालतो. हे बघा, आणि मग त्याला जरा असं भाजून घ्यायचं खरपूस मस्त. आणि मग आणि हा मसाला बनवलेला आहे ना, तो मसाला आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. बघा, आता तो मी मसाला बनवून घेतलेला आहे ना, तो टाकते. आणि मसाला एकदम तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. चांगलं एकदम हलवत राहायचं मस्त. आणि एकदम तेल सुटेपर्यंत मसाला भाजायचा. मसाला तेल सुटेपर्यंत भाजला तर मग तरी चांगली येते. म्हणून मग मसाला चांगला भाजायचा. आणि फक्त मी याच्यामध्ये काय आपला घाटी मसालाच टाकणार आहे घरचा. आणि गरम मसाला एक टाकणार. बस ह्याच्यावरच बनवते मी, गरम मसाला आणि घाटी मसाला. पहिले हे चांगलं भाजून घेतलं ना की मग पूर्ण तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. कधी पण बघत राहायचं. आणि तेल थोडं जास्त टाकायचं, म्हणजे तरी चांगली येते. आणि हे बघा, असं मी अशा पद्धतीनं हे भाजून घेतलं पूर्ण मस्त. हे बघा, हलवत राहिले छान पैकी, हलवून घेतलं भाजून. आणि मग आता त्याच्यामध्ये मसाले टाकायचे. मी आता बोलले होते ना मसाले, तेच टाकायचे मसाले. आणि मी आता गरम मसाला पहिले टाकून घेते. तुम्ही मिसळ मसाला टाका. मिसळ मसाला माझ्याकडे नव्हता म्हणून मी हा मसाला वापरलाय. आणि मिसळ मसाला टाकला तरी छान लागती. मिसळ मसाल्याने पण अशीच लागती. हा गरम मसाला पण तसाच मसाला आहे, मिसळ सारखाच मसाला आहे तो पण. मग माझ्याकडे नव्हता म्हणून मी आता तो टाकलाय बघा, मिसळ मसाला.
आणि हे बघा हळद टाकली आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची कलर येण्यासाठी. लाल मिरची पावडर, हे घाटी मसाला टाकलाय मी आपला गावच्या मसाल्यावरच बनवते मी, जास्त मसाले नाही वापरत. गावचा मसाला, लाल मिरची पावडर थोडीशी टाकली बघा कलर येण्यासाठी फक्त. आणि मस्त असा हलवून घ्यायचं, परतून घ्यायचं. हे बघा, हे बघा असं परतून झालं. आणि मग आता त्याच्यामध्ये मी ती उसळ भाजलेली मटकी भाजून घेतलेली, आता थंड झाली असेल ती. हे बघा, थोडं चांगलं हलवायचं, त्याला भाजायचा मसाल्यांचा पण मग चांगला वास येतो. आणि बघा अशी मटकी त्याच्यामध्ये टाकणार आहे मी आता. मटकी टाकून थोडा वेळ हे करून घ्यायची. मटकी पण त्याच्यामध्ये सगळे मसाले मटकी एकजीव करून घ्यायचं हलवून मस्त. आणि मग त्याच्यामध्ये आता आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी टाकायचं. जशी आपली मटकी किती आहे त्याच्या अंदाजावर आपण पाणी टाकायचं. हे बघा, असं मिक्स करून झाले माझं. आता मी हे पाणी टाकणार आहे. आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेतले मी, ते पहिले टाकून घेते मसाल्याचं. आणि मग दुसरं पण पाणी ऍड करणार आहे मस्त. आणि जास्त पाणी टाकलं की जरा पातळ पण छान वाटते. हे बघा, पूर्ण पाणी बिणी टाकून घेतले. नंतर ना मी मीठ टाकणार आहे. मीठ अजून टाकलंच नाही. हे बघा, थोडं हलवलं पाणी टाकून. आता त्याच्यामध्ये अजून मीठ नाही टाकलं मी, अजून थोडस पाणी अजून टाकते, कमी पडेल म्हणून. हे बघा, आणि आता मीठ टाकते. हे बघा, सगळं झाल्यावर लास्ट मध्ये मीठ टाकायचं, आपल्याला जेवढं लागल तेवढं. आमच्या चटणीमध्ये कसं मीठ थोडं असतं घाटी मसाल्यामध्ये, म्हणून मीठ वरून कमीच टाकतो आम्ही. तुम्हाला जेवढं लागल तेवढं तुम्ही टाकू शकता. आणि मग आता मी कुकरला हे झाकण लावते आणि 3 शिट्ट्या करून घेणार आहे. 3 शिट्ट्या झाल्या ना की मग मस्त शिजून जाते मटकी. 3 शिट्ट्या लागतात त्याला. हा बघा, अशा पद्धतीने आता झाल्यात बघा शिट्ट्या. तोपर्यंत मी तयारी करून घेते. तिकडं तवा ठेवून पाव गरम करायला ठेवते. म्हणजे आता पाऊस पडतोय म्हणून पाव गरम करायला ठेवलेत मी. नाही तर थंड पाव पण छान लागतात. गरम मिसळ असेल तर पाव गरम करायची गरज पण नसते. मी आपले ठेवते, तरी पण 2 पाव गरम करत्या, जास्त नाही. बाकी सगळे असंच खाणार पाव. हे बघा, मस्त असं पाव गरम करायला ठेवते. तुम्हाला काय अमूल बटर वगैरे लावून पण गरम करायचे असतील तर करू शकतात. मी असेच ठेवते. आणि तोपर्यंत इकडे तयारी करून घेतले, कांदा वगैरे कापून घेतलाय. चला मग आता आपली मिसळ तयार आहे. कुकर थोडा वेळ थंड होऊ द्यायचा आणि नंतर मग खोलायचा. पहिलेच कुकर नाही खोलायचा लवकर. थंड झाल्यावर ते बघा, आता ह्याच्यातले वाफ गेलेले आहे. मग मी खोलत आहे कुकर. हे बघा, आणि मग आता बघा मिसळ आपली कशी दिसत्या, कशी बनल्या बघा मिसळ. छान बनल्या ना. पाणी पण परफेक्ट झालंय त्याच्यामध्ये. आणि अशी परफेक्ट मिसळ एकदा माझ्या पद्धतीने बनवून बघा तुम्ही. आणि शिजल्या पण छान. आणि अशी मिसळ बनवून बघा माझ्या पद्धतीनं. बघा मी कशी बनवली मिसळ. आणि बघा एक वेळ खाऊन, बाहेरची हॉटेलची मिसळच विसरून जाल तुम्ही. हे बघा, चला आपण करूया आता. पहिले रस्सा घेतला. कांदा वगैरे मी कापून ठेवलाय पहिलेच. कांदा कापून ठेवलाय तिकडे बघा, तो दिसतोय. कोथिंबीर, कांदा आणि आपली भेळ, फरसाण. हे बघा, हे आता कांदा टाकून आणि कोथिंबीर पण टाकून घेतली बघा मी.
आणि हे फरसाण टाकते वरून. हे बघा, असं फरसाण टाकून घेतलं. आपल्याला जेवढं लागेल तेवढं टाकायचं. हे बघा, असं मस्त फरसाण टाकून घेतलं. कांदा सर्व करून घेतला आणि पाव. आता बघा, पाव पण गरम झालेत मस्त आपले. हे बघा, पाव ठेवले आणि दिसते का मटकी. आणि आता लिंबू राहिला, लिंबू बघा. आता लिंबू कापून घेते मी आणि मस्त बघा झणझणीत आपली माझ्या स्टाईलनं मिसळ मी बनवली. बघा, एक वेळ बनवून बघा अशी मिसळ, कशी वाटतं. हे बघा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.